तुम्ही कुठे मारून राहिलाय? लोकांच्या मताने आम्ही काही करत नाही ना. तुम्ही लोकांच्या मताने नको करा, पण तुम्ही आपल्या मताने करा ना. त्यानुसारच करतो मी, गावाच्या हिसाबानेच करतो. 6 महिन्यापासून एकदा व्हिडिओ काढून घेता. नाल्या साफ करत नाही का? चला ना, तुम्ही हा विषय घ्या. तुम्ही आरोग्य विषय घेता तर घ्या ना. हॅलो साहेब, हो सरपंच साहेब, इकडे आहे का? फॉगिंग साठी तुम्हाला अर्ज द्यायचे का? फॉगिंग केली ना मी. केव्हा दिली? लोक बसले इथं किती नाही केली? इथं लोक त्यांनी विचारा, मीच नाही बोलत. मागच्या महिन्यात तुमचा एक माणूस आहे, मागच्या महिन्यात फॉगिंग चालू आहे. तुम्ही अर्ज द्या करून म्हणजे फॉगिंग साठी अर्ज फॉगिंग साठी आहे म्हटलं. फॉगिंग साठी नाही म्हणलं. आणि मला सांगा, नाल्या केव्हा साफ केल्या? नाल्या पहिले नाल्या केव्हा नाल्या साफ केल्या? जी पूर्ण बुजून आहे, पुढे चेंबर बुजून आहे. पांडू भाऊचा काय होता ते वर्षातून 2-3 वेळा दुरुस्त साफ करत होते. तुम्हाला करून दिला का तुम्ही? सर्व उपस्थित नागरिक येथे जमलेले आहेत. याच्या घरासमोरच्या नाल्या उपसल्या नाही असे हे लोक म्हणते, नागरिक म्हणते. आणि तुम्ही ग्रामपंचायत मेंबर काढला, पण कोणत्या नाल्या साफ केल्या? माझ्या घराची 4 वर्षापासून 3 वर्षापासून साफ नाही झाली आहे. 2-3 अर्ज तुमच्या ग्रामपंचायत आलेले आहेत. झाली का माझ्या घरासमोरची? तुमच्या घरासमोर झाली का? नाली साफ करा सांगण्याची जिम्मेदारी तुम्ही का म्हणल्या आधी घेमले? का म्हणलं तुम्ही? याचं उत्तर द्या. का म्हणलं रे बापू? का म्हणलं? या सरपंचाला तुम्ही नाली उपसार सांगत का? भवन तुमच्या आहे तर नाली बी साफ तुम्हीच करा. ते नाली आमच्या परमानंट कॉलेजची आहे का? आतमधला विषय होता तो, बाहेरचा विषय होता. नालीचा पण विषय होता तो, बाहेरचा विषय होता. सरपंच साहेब, भवन आमच्या वेळे हा परमात्मा एकच मीटिंग तुम्ही इथं घेतलेत. पैसे किती दिले आम्हाला? भवन आमच्या तुम्ही म्हणल्या ना, तुमचं भवन ना तुम्ही म्हणल्या म्हणजे लोक खरं बोलते. तुमचं नाही म्हणलं. तुम्ही पैसे घेता, साफसफाईला देतात का म्हणलं आपण तुम्हाला? पैसे नाल्या साफ करायला घेतो का? नाल्या साफ करायचे नाही, परिसर पाहणं किती गंदा येतं. परिसर 3,000 का? साफ करतो आम्ही साफसफाईचे पैसे घेत नाही. आम्ही या भवनाचे फक्त कार्यक्रम करायचे पैसे घेतो. कार्यक्रम करायचे पैसे घेता, पण साफसफाईची जबाबदारी नाही लागते तुमची. साहेब, तो मुद्दा लिहा. सरपंच महोदयांनी परमात्मा एक भवन समोरची जी नाली आहे ते नाली पूर्णपणे बुजलेली होती. ते बुजलेली असताना मी सरपंच महोदयांना सांगितलं की साहेब, हे नाली बुजलेली आहे, तुम्ही हे साफ करा. तर सरपंच त्या नाली सांगितलं की हे नाली तुम्ही गावात नाही नाली साफ करा. त्याच्या विषयात म्हटलं तुम्ही तिथे लिहा प्रोसिडिंगवर. फोटो घ्या तुमच्याकडे. तुम्ही ते नाली पूर्णपणे साफ केलीच नाही, अजूनही नाही केली. तर नाली दुसरी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी वास येतील तेव्हा पाहिल्या काढल्या तो. आता सर्वच्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामसभा सदस्य जेव्हा मंडळी नाली सरपंच आहे, कोण बसणार आहे? तू पुस्तक नाली ते नाली तेवढा साफ केला नाही, पण वेगळ्या पद्धतीने साफ करायची त्या नालीला. चेंबर जेवढा नाली ते खोल ते नाली, नाली काढून दुसरी नाली बनवायची आहे. चेंबर जेवढा साफ करणं होतं तेवढा ना मला काय साहेब, मी काय नाली साफ केली आहे तुम्ही उतरून टाका. चेंबर काय चेंबर खर्च करण्याकरता खर्च किती केला? साहेब, नाली साफ करण्याकरता खर्च किती केलाय तुम्ही? नाली साफ करण्याकरता जो सामान्य फंड म्हणून जेवढी रोजी जाते तेवढेच खर्च किती केला तुम्ही? याचा आकडा सांगा, अंदाजे आकडा. अंदाजे ऑडिटर येईल ना, ऑडिटरला सांगू ना आम्ही अंदाजे आकडा किती खर्च केला. म्हणजे आम्ही नाही का? तुमचा हा विषय नाही ना, जमा खर्च का किंवा खर्च का केला. बरं साहेब, या नोटीसच्या व्यतिरिक्त विषय घेता येत नाही का ग्रामसभेत? बिचार खळखळ करायचा नाही, माहीत नाही करायचं. बिचार खळखळ करायचं. समस्या आहे ना काय पाहुण्या, हे बिचार बोलले नाही पाहिजे आमच्या. एक मिनिट साहेब, ग्रामपंचायत सदस्य आहे ना. हॅलो, हे नाली मी 2दा साफ केलेली आहे. याचे गवायदार म्हणून चंद्रकांत काका सावरकर आहेत. मी रात्री 1:30 वाजता
आतापर्यंत हे नाली साफ केली. इथं विजू अंजरीच्या घरचा कार्यक्रम होता, इथं 2-3 कार्यक्रम होते, एक ढेर मोहल्ल्यातला कार्यक्रम होता, तरी मी इथं सुद्धा पाणी जमा झाला होता. ऐका ऐका ऐका, एक वेळ त्याची क्षमता आहे आमची वाली. आम्ही सर्वांनी उत्तर देऊ, सर्वांनी उत्तर देऊ. इथं मी 1:30 वाजतापर्यंत नाली साफ केलेली आहे. 1:30 वाजतापर्यंत इथं एवढा जेव्हा पाणी जमा झालं, अंडरवरच्या घरी गेलो मी, शब्द आणली, इथं ठेवला, पाणी साफ केलं मी. विचारून घ्या अंडरवरच्या घरी तुम्ही. हो दिखावा आहे ना. हो, लोकांना माहित आहे कोण करते कोण नाही करते, लोकांना माहित आहे. उलटे साहेब, लोकांना माहित आहे. मला असं वाटतंय का तुमच्या विरोधातच कारवाई करावा. त्याचं कारण म्हणजे असं, एक मिनिट सांगतो मी, सर्व पोलीस प्रशासन आहे, माईक आहे आणि सर्व लाईव्ह सुरू आहे. डंके के चोट वाटे सांगतो मी, तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये सरकारने प्रशासक म्हणून नेमलेलं आहे आणि तुमची ड्युटी ग्रामविकास अधिकारी आहे. हॅलो. एक मिनिट साहेब, मला आणि माहिती आहे, साहेब. एक मिनिट, त्यांना बोलण्याचा पुरेपूर अधिकार आहे. माझं ऐकून तर घ्या. आणि ग्रामसभा ही या ठिकाणी सुरू आहे. या ग्रामसभेचा अधिकार हे ज्या लोकांचं व्होटिंग मध्ये नाव आहे त्या सर्व लोकांचा अधिकार, आणि मासिक सभेमध्ये जो सदस्य म्हणून निवडून गेलेला आहे ग्रामपंचायत मध्ये त्याचा अधिकार, त्याचा मत आणि या ग्रामसभेच्या सदस्याचा मत एक आहे. म्हणून या ठिकाणी श्रेष्ठ माणूस श्रेष्ठ व्यक्ती बोलता कामा नये. आम्हाला जो उत्तर देईल तो ग्रामसभेचा अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी या दोनच लोक देईल. आणि ह्या एवढ्या खुर्च्या आहेत की नाही, ह्या खुर्च्याची आवश्यकता नाही आहे. तरी तुम्ही मानानं ठेवलं काही हरकत नाही, परंतु आम्हाला उत्तर जो देईल तो ग्रामसभेचा अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी देईल. दुसऱ्या माणसाने उत्तर आम्हाला देऊ नये आणि दुसऱ्या माणसाकडून आम्हाला उत्तराची अपेक्षा नाही. इथं बसा ना, तुम्ही येथे बसा ना. निवडून तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये दिलेला आहे. सचिव साहेब, तुम्ही इथं बसून विषय करा. तुम्ही इथं विषय करा ना, आम्ही प्रश्न करणार आहे ना. तुम्ही एक काम करा ना, हा नियम आहे म्हणताना ग्रामपंचायत सदस्य करू आम्ही सगळे घरी. यावर तुम्हाला आम्ही राय नाही म्हणत आणि तुम्हाला जा नाही म्हणत. बोलण्याचा अधिकार तुम्हाला इतर, आम्हाला उत्तर देण्याचा अधिकार नाही. आम्हाला उत्तर देण्याचा अधिकार नाही. बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही बोलण्याचा अधिकार आम्ही बोलू. उईके साहेब, तुम्ही याच्या मार्गदर्शन तुम्ही बोलून आम्ही जनतेने निवडून दिलाय. ग्रामसभेचे अधिकार सांगा, त्याने निवडून दिलाय. आम्ही बोलू. ग्रामसभेचे अधिकार सांगा. हा, लिहा तुम्ही, घरावर लिहा. आम्ही प्रत्येक गोष्टीचे उत्तर द्यायला तयार आहोत. का ग्रामसभे लिहा तुम्ही. ग्रामसभेमध्ये मेंबर कोणताही व्यक्ती उत्तर देऊ शकते जनतेला, तुम्ही लिहा त्याच्यामध्ये. आणि सरपंच साहेब अध्यक्ष साहेब आहेत त्यांच्यावर तुम्ही तिथे मत घ्या. लिहा लिहा लिहा, विचार करून लिहा. आणि पुस्तक तुम्हाला माहित नसेल ना, उईके साहेब पुस्तक तुम्हाला माहित नसेल तर ग्रामपंचायत मध्ये पुस्तक आहे, ते वाचून घ्या एक वेळा. मी पुरा वाचूनच आलो तुमच्यासाठी. बोलण्याचा अधिकार आहे ना, बोलण्याचा अधिकार आहे सर. आमचा प्रश्न काय आहे कळलं का तुम्हाला? गावचे नागरिक आहे आम्ही. आमचा प्रश्न काय आहे? साहजिकच आहे. प्रश्न आमचा काय आहे? आम्ही जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नावर उत्तर देण्याचा अधिकार फक्त अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी यांचा आहे. सदस्यांच्या नाही. एक मिनिट त्यांनी म्हणावं तसं. काय हा माझ्या वार्डातला काम आहे. हा माझ्या वार्डातला काम आहे. मी देण्यासाठी सक्षम आहे. हे जे ग्रामसभा आहे हे एका वार्डाची नाही आहे, संपूर्ण गावाची आहे. हा महावार्डातला विषय आहे ना. महावार्डातला विषय आहे ना. आता नालीचा विषय आता मी साफ केला. मी उत्तर देणं बंधनकारक अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी याच्यात आहे. पुस्तक तुम्ही वाचले नसा. पुस्तक वाचली आहे. पुस्तक वाचली आहे. बस खाली लिहा तिथे आणि घ्या माझी सही. हा, आणि तो अधिनियम बघा, कोणत्या ग्रामपंचायतच्या कोणत्या अधिनियमानुसार उत्तर देण्याचा अधिकार सदस्याला आहे. पुस्तक वाचून दाखवा, पुस्तक वाचून लिहा, नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू. अधिकारी लोक झगडे लावण्यासाठी नाही त्या ठिकाणी. कायद्याची पारदर्शकता समाजामध्ये आणण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक सरकारने केली आहे.
ग्रामसभा आहे का मजा आहे? विशेषतः विविध विकास कामाची निवड करणे. आता काय लिहिलं ना वाचून दाखवा. प्रोसिडिंग पाहिजे तुमची वाली प्रोसिडिंग वर लिहा, कच्च्या कागदावर लिहायचं नाही. हा, आणि अभ्यास करून आल्यावर तुमच्या अटी रासायनिक दिवस एक केला आम्ही रात्रीचे 12 वाजता झोपलो. माहिती घ्या आणि उत्तर द्या आणि पक्क्या प्रोसिडिंग वर लिहा. तो जमणार नाही. अधिकाऱ्याच्या लोकांच्या पहिले सह्या घेऊन घ्यायच्या, मग घरी बसले तिथे ठराव लिहायचे. त्या बंद पण तुमच्यावाले पासून वाचून दाखवा काय लिहिला तुम्ही तर. बोल. तो जो ठराव मध्ये तुम्ही घेतल्या, जो लीजवर दिलं 30 वर्षासाठी जमीन, ते लीजवर जे जमीन दिलं तुम्ही 30 वर्षासाठी, तिथं त्या ठराव मध्ये माईवाली सही आहे, पण मला माहित नाही. तिचं वाचन करून सांगा कोणत्या जनतेनं सही दिली आहे, त्याला विचारा. कोणत्या जनतेनं सही दिली आहे, त्याला विषय घेण्यात आला होता. कुठं? हा, तहकूब ग्रामसभेचा विषय हा जनतेच्या परवानगीने घेण्यात आला होता. हा, तर तिथं माई सिग्नेचर आहे. माई सिग्नेचर आहे, जनतेची सिग्नेचर आहे. जवळपास 50 लोकांची सही आहे. तिथं जनतेला विचारा कोणाकोणाला माहित आहे बघून. हो, त्याच्याही उत्तर भेटल. तिथपर्यंत या द्या. ठीक आहे. काऊन तू चालू ठेव ना. ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामपंचायतच्या सदस्याला अधिकारामुळे न्याय देता येते नागरिकाले, हा प्रश्न लिहा. आणि तुमच्या अनुमोदनात तेही लिहा का तुमच्या मान्यतेला बोल आहे बाबा. लिहून टाक 1958 लिहा नेम कलम म्हणूचे नाही तर मग पुस्तक वाचून घ्या पहिलं. माईक थांब बोलू द्या. बोला माईक घ्या ना माईकवर बोला. तो कायदा टाका देतो, तुम्हाला माहिती आहे तो पुस्तक. तुम्ही जे म्हणून राहिले, पहिला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 होता. आता त्याचं महाराष्ट्र अधिनियम 1959 झालेलं आहे. आता कोणता वापरा लागल? आता कोणता कायदा वापरा लागल? ते कलम टाकायचं तो कायदा टाका. ह्या नियमाप्रमाणे ह्या सदस्याला बोलता येते. तुम्ही मुखात लिहा. नाही बुक आणा ना तुमच्या ग्रामपंचायतच्या. सर्व हजर राहतील. तुम्ही नियमाप्रमाणे काम करा. तुम्हाला नियम माहित आहे ना, ते शिकवा लागत ना. याचा अर्थ असा आहे का तुम्ही पहिले लोकांच्या सह्या घेता आणि मग घरी जाऊन सगळ्यांनी पद्धतशीर आपल्या मर्जीने ठराव घेता. हे सिद्ध होते. हे लाईव्ह मध्ये सांगत आहे मी. सर्व ठराव झाल्यावर सही घ्यायला. पण लिहायचं केव्हा बंद, आता सह्या केव्हा घ्यायच्या? मग सह्या केव्हा घ्यायच्या? सन्माननीय या ग्रामपंचायतचे सदस्य दर्शनभाऊ कुंबळे आणि या ग्रामसभेचे सदस्य दर्शनभाऊ कुंबळे यांना प्रश्न तुम्हाला केला का सदस्यांना उत्तर देता येत नाही का, तर त्याच्यावर तुमच्या उत्तर देता येत असं नसा होय म्हणून असन तर कोणत्या ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलमनुसार अधिकार तो बहाल सरकारने केलेला आहे, तो त्या ठिकाणी कलम टाकावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावा अशी मी या ग्रामसभेच्या सदस्यांना तुम्हाला विनंती करतो साहेब. बोलण्याचा पुरेपूर अधिकार आहे त्यांना. माझा प्रश्न कोणता, तुम्ही उत्तर देता कोणता? तुम्ही अधिकारी आहे ना, मग अधिकार माहित पाहिजे का नाही? तुम्ही या ठिकाणी भांडण करासाठी आल्या का नाही करासाठी आल्या? ग्रामसभा चालवासाठी आल्या?
चुकीचे धंदे करता हे मजाक नाही. ग्रामसभा भारत सरकारने पुरा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराला पुरेपूर वापर करायचा आम्हाला. तुम्हाला पक्षपाती जर करायचं असेल तर तुम्ही त्याला नेमणूक तर करा. तुम्हाला जर आपल्या नियमाप्रमाणे जर करायचं असेल तर सगळे लेखा करा. आणि पक्क्या प्रोसिडिंग मध्ये लिहा. आम्ही आताही सांगून राहिलेलो आहोत. जेवढून घे तिथून जेवढून घे कारण लाईव्ह मध्ये आहे ना सर्व. हा. या ठिकाणी भुगावची जनता ग्रामपंचायतचे कार्य खरोखर कसे आहे हे पाहण्यासाठी आलेली आहे. कशा म्हणणाला चांगल्या म्हणा ना. तुम्ही म्हणून राहिलाय ना. हे नको म्हणा. अधिकार घेण्याचे अधिकार आहे. चांगल्याला सांगा म्हणजे चांगला सांगा तुम्ही. चांगला सांगू शकता ना. चांगला सांगू शकता तुम्ही. बे म्हटलं गो हे कोणतं शब्द आहे तुमच्यावाले. तर बे म्हणून राहिल्या बे म्हणून राहिल्या तुम्ही मला. बे म्हणल्या कशा म्हणा. बे तुम्ही म्हणल्या कसे. चांगला सांगा म्हणजे बापू सांगितलं बाबा म्हणून. बे म्हणल्या का ना म्हणलं बे म्हणल्या तुम्ही ना. बे म्हणल्या तुम्ही बे म्हणल्या तुम्ही ना. बे गाव म्हणल्या तुमच्या व्हिडिओ बनवता नाही. ग्रामसभा नाही तुम्ही म्हणा ना व्हिडिओ बनवायचे अधिकार कोणाली आहे ना एवढं म्हणा तुम्ही. अरे म्हणा अबे उभे बोलण्याचा अधिकार देऊन राहिले तुम्ही आम्हाला. आम्ही साहेब म्हणून बोलतो. साहेब पाहना मला सांग साहेब मी सरपंच साहेब मी तुम्हाला एक सांगतो. आम्ही साहेब ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या. तुम्ही अरे म्हणा आम्ही अरे म्हणू. तुम्ही बे म्हणा आम्ही बे म्हणू. तुम्ही अरे मी अरे सांगतो. इतका जबाब पत्तर से मिलेगा मुझे मत करो. चेतन एक एक बोला. सगळ्याला उत्तर भेटत ना. तुम्हाला उत्तर पाहिजे ना. एक एक जण बोला ना. हॅलो व्हिडिओ नाही बोलले त्यासाठी मी बोलले. व्हिडिओ बनवायचा अधिकार आहे का नाही. नाही अडचण आहे का व्हिडिओ बनवला. अडचण कोणती आहे ते सांगा. कारण तुला व्हिडिओ जो आहे तो मागवून घे. नाही हे प्रोसेसिंगच्या कारण जनतेने मी दिसलं पाहिजे. अडचण कोणती आहे ते सांगा म्हणून. नाही तुम्ही अडचण कोणती आहे ते सांगा. इथून व्हिडिओ घेतला तर अडचण कोणती आहे. इथं बसलेला पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्ती एका व्यक्तीनं अतिशय घेतला नाही. तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी तुम्ही का बरोबर म्हणता. साहेब आम्हाला कागदाचा व्हिडिओ घ्यायचा. तिथून कागदा व्हिडिओ येईल का याचे उत्तर द्या. म्हणजे समोरून नाही होऊ शकत का. कसा त्या लोकात घुसून इथं जागा खाली आहे. तिथं जागा खाली आहे का. आम्हाला कागदाचा व्हिडिओ घ्यायचा. कागद खोटे बनवता तुम्ही. हो सबूत आहे आमच्याजवळ. तुम्हाला 2 मिनिटात पुरावे देऊ. घ्या दुसरा घ्या. विषय क्रमांक 7 वाढीव आबादी जागेबाबत चर्चा करणे. मुद्दा आला वाढीव आबादीचा मुद्दा आला. आता चल घ्या. आता चर्चा करा. वाढीव आबादी देवादी. आम्हाला हे कच्ची प्रोसिडिंग नाही पाहिजे साहेब. तुम्हाला हंगामा करायचा आहे का. तुम्हाला हंगामा करायचा आहे का. पक्क्या प्रोसिडिंग वर लिहा ना. होईल ना. सर्व लोक ऐकतील ना. तुम्ही थांबायला तयार आहे का. सर्व जण तयार आहेत. तुम्ही आपल्या मर्जीने का बरं करून राहिलं का. नाही हे चुकीचं होईल. राधेशंभाऊ ऐक ना. हो राधेशंभाऊ हे कच्ची प्रोसिडिंग आहे ना. ऐक ना. कच्ची प्रोसिडिंग आहे ना. नो कच्ची प्रोसिडिंग पक्की प्रोसिडिंग. नो कच्ची प्रोसिडिंग पक्की प्रोसिडिंग. आम्ही पक्की माणसं आहे ना. ओके मी काय म्हणत आहो याच्यात सभा झाल्याच्या नंतर त्या फोटो काढला. अरे तुम्ही ना सरकारी जागा 30 वर्षासाठी असं थोडं काय कच्ची प्रोसिडिंग लिहिल्यानंतर पक्की
तुम्हाला अडचण का? तुम्हाला लिहिता नाहीत का? सचिव साहेब तुम्हाला लिहिता नाहीत का? अरे हे एवढी तुम्ही लिहा आणि लिहून सगळ्यांनी मुद्दा विचारा, सर्वांना होकार विचारा, जनसंख्या आकडे लिहा. जसं लिख केलं तसं करत आहे तुम्ही. नाही गावाच्या हितासाठी नाही, स्वतःच्या खिसे भरासाठी गेला तुम्ही ना, स्वतःच्या खिसे भरासाठी गेल्या. एक एक जण बोला ना, एक एक जण बोला. तुम्ही विचार बोलायचा नाही, ते एक जण बोला. तुम्ही एक काम कर नाही, एक काम कर, तुला जेवढं पहिलं बोलायचं तेवढं बोलूनच घे. पहिलं बोलून घे पहिलं तू पहिलं एक काम कर, 10 वेळा माईक नको घेऊ, एक वेळा तू एकदा बोलूनच टाक तू. मला उत्तर बोलूनच टाक तू एकदा. तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार नाही आहे. मी म्हणतो आहे म्हणून तुम्ही नाही आहे त्याचा पुरावा दाखवा, नाही आहे त्याचा पुरावा दाखवा, आम्ही नाही आहे त्याचा पुरावा दाखवा, आम्ही नाही आहे त्याचा पुरावा दाखवा. तू नाही आहे त्याचा पुरावा दाखवा. पोलीस अधिकारी साहेब तुम्ही सांगा साहेबांना. अध्यक्षाच्या परवानगीने मी बोलू शकतो. सभा सुरू आहे का? अध्यक्षाच्या परवानगीने मी बोलू शकतो. हे उलके साहेब दोषी आहे. हो राजीनामा देशील का? तो राजीनामा देईल का? पुरावा मी जर बोलण्याचा अधिकार नाही तर माझ्यावर केस लावा. हो तर तू दाखव ना. गावाच्या ज्या विकासाची कामं असतील किंवा इतर कोणत्या कामासाठी हॅलो साहेब संविधानिक स्वरूपामध्ये त्यांना प्रश्न आपल्याला गोंधळ करायचा नाही. आणि दोन्ही मी म्हणतो दोघांनीही व्यवस्थितपणे आपलं हे करा, शांततेने घ्या. उत्तर द्यावा. ठीक आहे ना? नाही पटलं एक सांगा मला फक्त, हा ज्या मुद्द्यावर जे ग्रामसभा झाली आहे त्या मुद्द्यावर आमच्या सगळ्यांच्या सह्या आहे. पहिली एक गोष्ट मान्य करा तुम्ही. ग्रामसभेमध्ये आपण कुठलाही विषय घेतला तर पुढच्या सभेमध्ये वाचून सांगण्याचा अधिकार आहेच ना. तुम्ही पक्क्या प्रोसिडिंग तेच करत आहे ना, आम्ही तेच करत आहे ना. प्रोसिडिंग मध्ये लिहा. मुंह में शक्कर में बगल में शुरू अशी गंमत चालणार नाही उलटे साहेब. हे भुगा आहे. एक वेळा ग्रामसभा घडली ना इकडे तिकडे बोलू नका. तुम्ही पदावर आहे म्हणून काही बी करणार नाही. आपल्या मर्जीनं काम त्यांच्या चालवणार का तुम्ही? हॅलो राजेसाम भाऊ, त्याच्यासारखे 10 येतील तरी आपण भेट नाही. बोलू द्या, जाऊ द्या. इतका जेव्हा पत्ता सुद्धा चालू. विषय 8 ग्राम रक्षक दल स्थापन आपण नियम लिहा अधिकार आहे म्हणून, आणि प्रत्येक प्रोसिडिंग मध्ये लिहा. तुमची कच्ची प्रोसिडिंग जमणार नाही. भजन साहेब पक्क्या प्रोसिडिंग मध्ये लिहायला पाहिजे की नाही पाहिजे तुम्ही सांगा. साहेब तुम्ही सांगा, पक्क्या प्रोसिडिंग मध्ये सभेमध्ये लिहायला पाहिजे का कच्च्या प्रोसिडिंग मध्ये लिहायला पाहिजे? तुम्ही उत्तर द्या. साहेब मी काय म्हणतो, खूप इथंच आहे साहेब. 1 किलोमीटर खूप पाहिजे ना. खूप तर इथंच आहे. खूप इथं असल्यामुळे लिहित का बरं नाही? साहेब बाकीच्या चालू आतापर्यंत लिहून झाला असता ना, आतापर्यंत लिहून झाला असता. खूप काही तर 1 किलोमीटर दूर नाही आहे. पक्का रजिस्टर आहे ना. पक्की प्रोसिडिंग मध्ये लिहा. पक्क्या प्रोसिडिंग मध्ये लिहा. तुम्ही विषय मांडल्याच्या बाद मध्ये हे सर्व विषय इथं पब्लिकली तुम्ही सांगा. इथे सर्व लाईव्ह सुरू आहे. मजाकची गंमत आहे का? काही पण तुम्ही आपल्या मर्जीनं कार्यक्रम करा. हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1997 नुसार तुम्ही आपल्या ग्रामसभाच्या आणि मग आम्हाला अक्कल सांगा. अशी फुगा फागड असतात नाही का तुमची? पक्की प्रोसिडिंग बोला आणि लिखाणाला सुरुवात करा. हे आजपर्यंत जे चालत आलेली आहे प्रथा
हे आजच्या सभेपासून परमानंट बंद. एक टाको एक टाको टाकून मग का थांबणं टाकतो चुकीच्या की प्रोसिडिंग बोलवलं का? हॅलो, बुक कुठे आहे? सह्या करणारा बुक कुठे आहे? तो बुक घेऊन या आधी. ओमराज बुक दे नंतर घेशील, नंतर सिग्नेचर घेशील. एखाद्या सदस्यानं ऑब्जेक्शन उचललं का आम्ही हजर होतो, मग आमची सही का बरं नाही घेतली याचं उत्तर आहे का? त्याच्यासाठी जे सदस्य आहे त्यांच्या सह्या घेतल्या जाते. भले 5 मिनिटं लेट घेतले हा विषय चालेल, पण पहिले सह्या घेणं गरजेचं आहे. कारण सगळ्या ग्रामसभेची आहे. तुमची गोष्ट बरोबर आहे, पण मला सांगा, जे सदस्य ज्या ग्रामसभेमध्ये हजर राहून जाणे त्या ग्रामसभेमध्ये सिग्नेचर करतात तरी त्याला त्या ग्रामसभेच्या विषय माहित होत नाही, मग असं काय होते? असं काय होतं हे सांगा. 5 मिनिटं थांबू शकता ना? 5 मिनिटं थांबू शकता तुम्ही? नाही, 5 मिनिटं थांबू शकता ना? 5 नाही पूर्ण अर्धा वेळ सांगतो. हा फक्त बोल. ऐका ना, म्हणजे एवढंच म्हणायचे आहे, ज्या ग्रामसभेमध्ये ज्या ग्रामसभा सदस्याची सिग्नेचर राहते त्या ग्रामसभा सदस्याला हे माहित नाही राहत का त्या ग्रामसभेमध्ये कोणता ठराव घेण्यात आला, असं काय होते? त्याच्यासाठी सदस्याने ते लक्ष द्यायला पाहिजे ना, का पाहणं घेऊन यायला पाहिजे, विचारायला पाहिजे ना, का ज्याचा करायला पाहिजे. साहेब आहे का इथे तुम्ही ऐकता पाहिजे लोकच नाही काय दाखवू का? आता मी दाखवू ना रिक्वेस्ट कुठे? हा जागा लीजवर दिली त्या ग्रामसभेची तो होता, मग ते लीजवर दिली तो विषय ग्रामसभा ऐक ना 2 मिनिट पहिले ऐकून घ्या. ग्रामसभेमध्ये असणाऱ्या व्यक्तीने तो विषय माहित नाही, मग गावातल्या नागरिकांना कसा माहिती होईल तो विषय? लक्ष नाही देणार आपण कोणा दर्शन एक मिनिट आपण एखाद्या विषयावर आपण चर्चा करणं त्याच्या सदस्याचं लक्ष पाहिजे ना. चुकीचं नाही. एक मिनिट मी काय म्हणलो, ते लीजवर जमीन दिली तिथं त्या सभेमध्ये मी होतो, सही माईवरली 58 लोकांची आहे. त्या 58 लोकांच्या नावं वाचून करून सांगा, आणि एवढं नाही विचारा का त्याला माहित आहे का बा म्हणून. वाच तू काय कागद थोडसे ना 58 लोकांना माहित पाहिजे. हक्कापात होत खातो याच्यामध्ये हक्कापात करणं हा करा, नाही तर हा विनंती करतो. हॅलो, जागा लीजवर दिली त्याच्यामध्ये असलेले ग्रामस्थ नितेश कौरुजी घुमले, फुलचंद मधुकर आंबिलुके, जितेंद्र मेहरकुळे, दर्शन कुंबळे, पुंडलिक खेळकर, प्रमोद गोल्लर, प्रमोद अरुण ढोबळे, नंदकिशोर घारपिंडे, कौलू घारपिंडे, संतोष आंबिलडुके, शुभम वंजारी, शुभम भाकलूजी वंजारी, प्रतीक नागोराव मेहर, विकास देवरावजी ढोबळे, मोहनजी लोळे, चेतन चंद्रशेखर वंजारी, विनोद सोनवाने, रितेश सुरेश ढोबळे, रोशन ईश्वर डहागे, विजय वामन आंबिलडुके, स्वप्नील सुदाम वानखेडे, शंकर साकारकर, राजहंस आंबिलडुके, शैलेश वंजारी, संजय शिवदास जायदने, संदीप पांडुरंग डोखलीमारे, गौरव हरदास सोनवाने, रितेश नारायण साकारकर, हर्षद ज्ञानेश्वर वंजारी, दिलीप कागते, प्रीती वंजारी, प्रीती संजय वंजारी, अनिता प्रकाश आंबिलडुके, रुपाली कैलास महाकाळकर, मुरलीधर घरटे, कुंदा जनार्दन मेंढे, संध्या अमित वानखेडे, विमल विश्वनाथ चव्हाण, माला सुरेश नांदुरकर, श्रीमती पुष्पा रामदास सोनघोरे, राजू दामाजी बारे, रामगोपाल ढोबळे, उज्ज्वला मेहर, करुणा राऊत, निर्मला आंबिलडुके, शकुंतला आंबिलडुके, रेखा शिवदास वंजारी, विकास मोतीराम आंबिलडुके, रमेश महादेव वैरागडे, संतोष जयस्वाल, दुर्योधन थोटे, आनंद चव्हाण, विनोद लोले, जितू मेहर, भारत थोटे, कैलास महागाळकर, ओमप्रकाश रमेशजी मेहर, विनोद श्रीराम साळुंगे, सेवक भीमराव थोटे, शंकर आंबिलडुके. एवढ्या लोकांपैकी कोणाकोणाला माहित आहे?
मॅडम तुम्ही शिक्षित आहात, तुम्हाला माहित आहे का हा मुद्दा या इकडे. मॅडम, तुम्ही शिक्षित आहात, तुम्हाला हा मुद्दा माहित आहे का? नाही आहे म्हणते, एकाचं नाही माहित म्हणते. शिक्षित आहेत आपण म्हणतो. नाही माहिती नाही, काही तुम्ही तुमच्या निर्णय घेता बादमध्ये निर्णय घेता. तुमच्या धंद्यावर मीटिंग नाव आहे त्याचं नाव तुमच्या खात्याला येतं का? तुम्ही मिटिंगला येता का त्यावेळेला ग्रामसभेच्या? हो उद्या तुमचं सही आहे, सही आहे. हे तुमच्या जे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर ज्या होत्या त्याच्या सर्वांचे सह सगळ्यात मिळतं का? हा नाही यांना सांगा, तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला मुद्दा नाही माहित म्हणतो, सह्या होत्या मुद्दा नाही माहित म्हणतोय. म्हणून तुम्ही पहिला सह्या घेताना बादमध्ये कागद रगडताना हप्ते वावर विकता इकडच्या गावातले इथं आमच्या 3 पत्र साहेब 3,20,000 स्टॅम्प ड्युटी भरली. स्टॅम्प ड्युटी कच्च्या मालाची भेटतात का? तुम्ही सांगा. स्टॅम्प ड्युटी कायचे भरल्या पाहिजे? साहेब पटोरी साहेब 3,20,000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. 3,30,000 रुपये स्टॅम्प ड्युटी कशी भरली आहे ना? हे नाव तुमचं आहे का? हे तुमची सही आहे का? सही मारत नाही ना. हे सही फोटो काढ बरोबर. हे सही झुमकर याचं नाव दाखवा. शुभम वंजारी. मालूम नाही तुमची काय शेती 3 एकर शेती 30 वर्षाची लीज दिली तिथं तुमच्या सगळ्या तुम्हाला मुद्दा माहित आहे का? नाही मालूम. विनोद सोनाने आहे का? विनोद सोनाने पण प्रबंध करतात सगळे कोकण साईन मारतात. चला ते उत्तर द्या. मी आत्ता असं ग्रामसभेमध्ये सदस्य जे येतात त्यांना माहिती होता बारीमध्ये म्हणजे अंधारामध्ये हे विषय घेतला साहेब. प्रोसिजर घ्या म्हणा त्यांना ते का बरं दिले हा विषय आहे ना. प्रोसिजर घ्या तो विषय. आपण राईट वॉटर कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काय म्हणजे शांततेनं ऐका का बरं दिले का? जनतेच्या हितासाठी दिले, गावकऱ्याच्या हितासाठी दिले. ऐका नाही ना तुम्ही, ऐका नाही ना तुम्ही, ऐका नाही माहिती नाही मुद्दा कसा सर्वांनी शांत बसा. तुमचा प्रश्न आहे ना का बरं दिली, का बरं दिली हा प्रश्न आहे तुमचा ना. का बरं दिली हा माहित आहे तुमच्याकडे? हे 5 मिनिटं थांबा का, त्याचं ऐकून तर घ्या पहिले. राईट वॉटर कंपनीचा आम्ही साहेब मी काय म्हणतो, प्रश्न आमचा आहे की जे सदस्य होते ग्रामसभा होती त्या सदस्यांना एका सदस्याला बहुतांश सदस्यांना माहित नाही. हा विषय असा कसा घडला? एखाद्याची लक्ष नाही, सर्वांची लक्ष राहत नाही, हे चुकीचे आहे तुमच्या. मग हा विषय तुम्ही एकट्या इथे रूममध्ये घेतला की कुठे जाऊन घेतला घेतला घा माहित कसं आहे दादा? बायकोने बोला का बरं गेला याची तुम्हाला माहिती देतो. नाही ऐकून बघा. तुम्ही होते ना ग्रामसभेला? तुम्ही होते ना? 22 तारखेला ग्रामसभा झाली. हो मी होतो.
पोलीस पाटील जे लोक होते त्या लोकांना आयुष्य माहित नाही. ठीक आहे, याची लक्ष नसं, यांना लक्ष नसून दिलं, पण मग बाकीचे जे त्यांना घाबरणार नाहीत. लोकांना माहीत असून मी नाही म्हणते. पुढेही मुद्दा बंद आहे. फायदा लोकांना माहित यायच्या म्हणलं हा लोक खोटं म्हणतात, हे खरं म्हणतात. किती वेळा तुम्ही अर्बन बाबू बोलायला तो प्रश्न विचारला त्याच्या उत्तर द्या. अर्बन बाबू बोलायला प्रश्न विचारला त्याच्या उत्तर द्या. हे लोक चुके आहेत, हे लोक चुके आहेत. व्यक्ती स्वार्थ नाही, हा व्यक्ती स्वार्थ नाही, हा जनतेच्या हितासाठी दिले. तुम्ही पैसे खाल्ले, पैसे द्यायचे लोकांना तेव्हा देण्यावाला आहे. आम्हाला ऐकायला भेटला तुम्ही गावातली अजून कोणातरी शेती ठिकाण घेतले होते. सर्व शांत राहा, तुम्ही प्रश्न विचारा. आम्हाला असं ऐकायला भेटलं तुम्ही गावातली कोणातरी शेती ठिकाणं घेतली आहे म्हणते. बरोबर. किती रुपयात घेतली आहे? 1 एकर शेती घेतली आहे. ते आपण फर्स्ट हार्वेस्ट नावाचा प्रोजेक्ट तिथे इम्प्लिमेंट करत आहे. किती रुपयात घेतली? त्याचा सर्व इनपुट घेऊन 96,000 रुपये प्रति एकर आपण त्यांना देतो. 96,000 सूरज एकाच वर्षासाठी आहे ते. आणि काम झालं. धन्यवाद धोंडू सर, धन्यवाद. एक नंबर उत्तर दिला. 1 एकर जमीन 96,000 जमीन, आपली 3 एकर जमीन 15,000 दिली. किती खाल्ले याचं उत्तर द्या. 3 एकर जमीन 15,000, 1 एकर जमीन 96,000. तुम्ही सूरज एक मिनिट. त्याच्यामधून निघालेला उत्पन्न ज्या व्यक्तीने नागपूरची जी जमीन लीजवर घेतली आहे तिथून निघणारा उत्पन्न तो त्यालाच जाणार आहे. ज्यांनी लीजवर घेतलेली आहे त्यांनी, ते अभिजित गान. या 3 एकराचं उत्पन्न कोणाला आम्हाला भेटणार आहे का? नाही, तो आपण जो एफपीसी फॉर्म केली आहे नाही, 3 एकर त्याला जे आहे त्या 3 एकराचे उत्पन्न कोणाला जाणार? गावाला येईल ना. पण तुम्ही नागपूरच्या गाडीमध्ये भाजीपाला विकायला देता का आमच्या गावाच्या बाजारात म्हणता? त्याचा सगळा डाटा आहे आपल्याकडे. कोणत्या बाजारात तुम्ही भाजी घेऊन विकायला मांडले हे सांगा, कोण मांडले? वैयक्तिक आपण जे युक्तारचे स्टॉक आहे, जे रुरल अभ्युदय मार्ट आहे, तिथं आपण जे ऑर्गॅनिक प्रोड्यूस होते तर तुम्ही जे पैसे तुम्ही घेता ना, आमच्या गावाला कोणता फायदा झाला त्याच्या? पैसे आपण घेत नाही, आपण पैसे घेत नाही ते. मग तुम्ही 96,000 त्याचे घेतले तर आम्ही 96,000 घ्यायला पाहिजे. वरचे पैसे खाल्ले किती याने सरपंचाने उत्तर द्यावा. आम्ही काका केला त्या कंपनी काय का करून आणि माहिती आहे का तुम्हाला? पोलीस अधिकाऱ्यांची अशी विनंती आहे, सर्वांनी खाली बसावे. व्हिडिओ वाढा बाजूला असं इथूनच व्हिडिओ येईल ना. पोलीस प्रशासनाची विनंती आहे, सर्वांनी खाली बसावे. जनता करू नये, सर्वांनी खाली बसा. व्हिडिओ राहिला साहेब, हो साहेब, वीजवर जागा देण्यासाठी 3 जागा होती का साहेब? पाण्याचा रस्ता पडीत जमीन होती, पण त्या जमिनीवर पाण्याचा मार्ग होता. त्या जमिनीवर पाण्याचा मार्ग होता. मार्ग कुठे पाण्याचा? पाण्याचा मार्ग तुम्ही पाण्यात धंदा बोलतो. पहिले जो आता जो प्रश्न केला त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पूर्णपणे द्या.
आपल्या सरपंचाने दुसरा प्रश्न काय मांडून राहिला नाही याला तो दुसरा मांडला एकाने तुला काही माहिती नाही ना जगा गाऊन दिला साहेब विषय खाली बसा 2 मिनिट खाली बसा साहेब पुन्हा एकदा प्रश्न विचारतो पुन्हा एकदा प्रश्न विचारतो पुन्हा एकदा प्रश्न विचारतो तुम्ही ज्या ग्रामसभेचा हा ठराव झाला त्या ग्रामसभेचे व्यक्ती होते आता इथं भरपूर उभे झाले त्यांना माहित नाही ऐका ना 2 मिनिट सर ऐका ना पुन्हा एक महत्वाची गोष्ट जो व्यक्ती सिग्नेचर करत नाही जो व्यक्ती अंगठा करतो त्याची सिग्नेचर आहे त्याची सिग्नेचर आहे त्याची सिग्नेचर आहे आणि हा त्या सभेमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला माहित नाही फक्त तुमच्या जे काही जवळच्या त्या व्यक्तीला माहिती आहे बाकी कोणाला माहित नाही ऐकून घ्या मग असं का एक व्यक्ती एका व्यक्ती लक्ष नाही राहणार सर्व व्यक्ती नक्की लक्ष नाही राहणार का याचं उत्तर तुम्ही सविस्तर द्या आणि या जवाब कसा का द्यावा हे सांगा अध्यक्षाच्या परवानगीने येणारा विषय अध्यक्षाच्या परवानगीने येणारा विषय राहते भरपूरचे लोक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेला आल्याच्या नंतर नाही का सही मारून घेतात 5 मिनिटं बसत चालले जातात असा भरपूर वेळा होते काही लोक तर ग्रामसभेला उपस्थितच राहत नाही ग्रामसभा काय आहे अजूनही काही लोकांना माहीत राहत नाही तर आपल्या ग्रामसभेमध्ये येण्याचा अधिकार आहे आणि बोलण्याचा अधिकार हे सुद्धा लोकांना माहीत राहत नाही ग्रामसभेला विशेष लक्ष देत नाही लोक आता मी आजपर्यंत सरपंच नव्हतो मी अजूनही ग्रामसभेला गेलो नाही ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस एक ग्रामसभा झाली होती ती पहिली माझी ग्रामसभा त्यावेळेस गेलो होतो असे भरपूरसे लोक आहेत की ग्रामसभेला जात नाही आणि ही जी कंपनीला जागा लीजवर दिली आहे याचं कारण असं आहे की आपल्या गावामध्ये एक डिजिटल गाव चेतन भाऊ मी काय म्हणतो साहेब तुम्ही म्हणजे लोक लक्ष देत नाही दर्शन कुठले थांबा मुद्दा सरपंच साहेब चेतन भाऊ चेतन भाऊ थांब आता तुम्ही सर्वजण शांत राहा हात जोडून विनंती करतो सर्वजण शांत राहा सह्या करणं सुरू आहे त्याच्या विषय सूचीमध्ये जे विषय आहेत मुद्देसूद ते काही एक हाताळू द्या मग जेव्हा आपली पाळी येईल तर मग एका पाहून हा पुरा भारताच्या संविधानात वाचून दाखवतो त्याच्या एक उत्तर सरपंच अध्यक्ष महोदय आणि ग्रामविकास अधिकाऱ्याकडून आपण लाईव्ह त्याच्या मुखातून वाचून घेऊ आणि प्रोसिडिंगवर घेऊ तोपर्यंत सह्या होत आहे जेव्हा हे म्हणून राहिले का बाकी लोक येत नाही त्याला ज्यावेळेस माहित नाही तर इथं अंगणवाडी सेविका आहे हो त्याला बोलवा ना त्या येते ना प्रत्येक मिटिंग आले राहून राहिले हो ठीक आहे ना आपण त्यावरही बोलू पण त्याच्या विषय सूचीनुसार एक विषय होऊ द्या नाही तर हे कन्फ्युजन होत आहे आणि सर्व काम बरोबर होणार नाही आता तुम्ही तुमच्या विषय सूचीनुसार आम्ही दौंडी होतो बागायला दौंडी देऊन साहेब ग्रामसभेला बोलवतो विषय सूचीनुसार तुम्ही आपलं काम करा आणि पक्षात प्रोसिडिंगवर लिहा सरपंच साहेबांनी सर्वांनी शांततेने ऐकून घ्या हॅलो हा विषय आहे ग्राम रक्षक दल स्थापन करण्याबाबत ग्राम स्थापन करण्याबाबत यात 11 लोकांची निवड करावी लागते ग्राम रक्षक दल म्हणून अध्यक्ष आणि सचिव म्हणून